नमस्कार. मी शेजूळ सुमेधा. अहिल्यानगर येथे केडगावला मी राहते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मी मुख्यापिका म्हणून कार्यरत आहे. 4 दिवसामध्ये मी सुदर्शन क्रियेचं सेशन काल अखेर पूर्ण केलेलं आहे. संतोष भैया, बीना दीदी आणि स्नेहा दीदी यांच्या माध्यमातून मला भरपूर असं ज्ञान प्राप्त झालेलं आहे आणि ती ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊनच मी आजपासून ते सगळा हा प्रवास माझा मी सुरू केलेला आहे. परंतु 4 दिवसांपूर्वी माझी जी अवस्था होती की काही समस्येने मी ग्रस्त होते. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मला नुकताच शुगरचा त्रास सुरू झालेला आहे. त्याच्यातच मला मधून थोडासा रात्रीचा श्वासाचा 1-2 सेकंदासाठी त्रास होतो. कारण इतकं धावपळीचं जीवन आहे माझं की त्यामध्ये मी स्वतःसाठी वेळ अजिबात देत नव्हते. आणि मला एक 4 दिवसांपूर्वी सहज चष्मा घेण्यासाठी मी सागर मुळे यांच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांच्याकडं बघितल्यानंतर अरे भैया तुमच्यामध्ये इतका बदल मला कसा दिसतोय. आणि त्यांनी पटकन माझ्यापुढे सुदर्शन क्रियेचं स्कॅनर पुढं केलं आणि सांगितलं की ही जादू तिथून झालेली आहे. आणि का कोणास ठाऊक मला असं वाटलं की अरे आपण काहीतरी परमनंट आपल्याला जे आपण शोधत होतो ते इथंच कुठंतरी आहे. म्हणजे जणू काही मला गुरुदेवांची आज्ञाच झाली की आता तुमचा प्रवास इथूनच सुरू झालेला आहे. तुम्ही आता इथून प्रवास सुरू करू शकता. आणि सागर भैयांच्या माध्यमातून खरोखर मला एक संजीवनी मिळाली आणि म्हणून मला इच्छा झाली आणि त्यांनी लगेचच बीना दीदींना फोन लावला आणि सांगितलं की असे माझे जुने क्लायंट आहेत आणि त्यांना हे सुदर्शन क्रियामध्ये यायचं आहे. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. 4 दिवस इतकं मला मनाला शांत आणि प्रसन्न वाटतंय की असं वाटतं की आपण इतके दिवस का घालवले. पण तसं नाही आहे. ते आपल्याला खरं तर आपल्याला ती वेळ येऊ द्यावी लागती. आणि मला असं वाटतं बहुतेक एक चांगला काळ माझा सुरू झालेला आहे की इतक्या दिवस मी डिप्रेशनमध्ये घालवले. म्हणजे मला मुख्यापिका असल्यामुळे शाळेची खूप मोठी जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्या मुलांची जबाबदारी माझ्याकडे आहे. घरदार आहे सांभाळण्यासाठी. शिवाय स्वतःच्या वैयक्तिक समस्याही आहेत. आणि या सगळ्यांमधून जणू एक मला अमृतच मिळालं की आता यापुढे मी सुदर्शन क्रिया करत राहणार आहे आणि मी अजिबात ही गोष्ट सोडणार नाही आहे. मी स्वतःसाठी अर्धा तास दररोज काढणार आहे. आणि खरोखर मला जे 4 दिवसामध्ये संतोष भैयांच्या माध्यमातून शिकवलं गेलं, जे सांगितलं गेलं, त्यामुळे इतकी प्रेरणा मला मिळालेली आहे की यानंतर मला तरी असं वाटत नाही की मी माझा रोजचा अर्धा तास एक वेळेला मी जेवण नाही करणार, परंतु मी सुदर्शन क्रिया ही नक्कीच करणार आहे. आणि माझं मनोबळ खूप वाढलेलं आहे, आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. आणि असं वाटतं की इतके दिवस झाले आपण ज्या व्याधींनी ग्रस्त होतो त्याचा एक आपल्याला अतिशय सुंदर मार्ग या ठिकाणी सापडलेला आहे. त्यासाठी मी गुरुदेवांची तर खूप आभारी आहेच. कारण त्यांचा वरदहस्त कदाचित सर्वच लोकांवर आहे आणि आपली ही वेळ आलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो आहे असं मला वाटतंय. आणि खरोखर मला तुम्हाला सगळ्यांना माझा अनुभव सांगताना खूप आनंद होत आहे की खरोखर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मी हे ऑनलाईन सेशन केलं. आणि यापुढे असे किती सेशन होतील हे सांगता येत नाही, परंतु निश्चितच मी प्रत्येक सेशन ऑफलाईन ऑनलाईन करण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. खरं तर हा प्रवास सुरू झालेला आहे. आणि खरोखर संतोष भैया, बीना दीदी आणि स्नेहा दीदी, सागर भैया, आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. जय गुरुदेव.